जीवन मुक्त
जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी सर्व अधिकारी वैकुंठीचे देई देवा मज प्रेमाचा जिव्हाळा मुक्तीचा सोहळा अखंडित सगुण भक्तीस साक्षिकाय जाण कर्म नारायण कर्मनिष्ठ देई देवा मज प्रेमाचा जिव्हाळा मुक्तीचा सोहळा अखंडित नामा मने देवा नय अनमान नाम मने देवा नय अनमान वर्णिता पुराणा ठकपई देई देवा मज प्रेमाचा जिव्हाळा मुक्तीचा सोहळा अखंडित काहीतरी आई वडिलांची पुण्य आहे. मी कुणीतरी बोलत होता की तू बायकोचं ऐकत नाही, तुला दरवर्षी जाळावा लागतो. रावणाने मंदोदरीचं ऐकलं नाही, तसं हे दोन्ही पती पत्नी आहेत. याने पक्का ठरवला काय हरकत नाही, आपल्या गावात हे सत्संग व्हायला पाहिजे. जरा खुल्ला ठेवायचा, हवा खेळती राहील जरा एवढ्या पुरता, नंतर पुन्हा बंद झाकून द्यायचा. अभंग अतिशय गोडे. जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी. वा वा. या भारतवर्षामध्ये या आनंदाच्या समुद्रामध्ये पोहणारे संपूर्ण आनंदवासियांनो, आणि हा भाद्रपद पौर्णिमा जशी हरेक एकादशीला नाव आहे तशी भाद्रपद पौर्णिमा
आणि या पौर्णिमेच्या दिवशी भारतामध्ये असं काय घडलेलं आहे त्याच्या आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. आणि आमचं दादा भाग्य की तुमचं सगळ्यांचं दर्शन दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सखियानंद शांतमयी वल्लभा किरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा मगाशी माने बाबाचं नाव राहिलं नाना बाबा हे आपल्याला आता सगळं खाडे महाराज हे आपल्याला सगळेच जीवनमुक्त झाले नामाच्या तुम्ही जो नाम घेता ना महापुरुषांनो तो नाम सगळ्यांच्या भाग्यात नाही. इतके दैवाचे संत श्रीपाद बाबा बोलायचे भाऊ इथे चालायला वाट नाही लोकांची गर्दी एवढी परंतु ही जीवनमुक्त होण्याची जी कला आहे नित्यमुक्त होण्याची जी कला आहे आणि ज्याला म्हणतात आपण सहज मुक्ती म्हणतात ती मुक्ती नाम येते नाम. सामान्य महाराज लोक काय समजतात भूतेकर महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग या नाव घेणं म्हणजे त्याला नाम नाही का नाही बिलकुल नाही. बरे तो लाख वंदनी पूजनी प्राप्त स्मरणी आदरणीय वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ सगळं काही असेल बरोबर आहे परंतु तुम्ही आता तो शपी घेता नाम घेता शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. आजच्या दिवसाला बुद्ध महाराजांनी गौतम बुद्धांनी त्यांचा शिष्य होते त्यांच्या शिष्यामध्ये ते असतानाच दोन गट झाले. ते असतानाच दोन गट झाले. मग दोन गट झाल्यामुळे या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध जेतवनामध्ये एकांत निवांत शांत दांत मध्ये गेले. याने सांगितलं तुमचं तुम्ही साधना करा. दुसऱ्या गटाला सांगितलं तुमची तुम्ही साधना. आणि चेतवनामध्ये गौतम बुद्धांची प्रतिमा पाहिले का ज्यावेळेला तालिबान महाराजांनी तालिबान त्या मूर्खांनी गौतम बुद्धांचं पुतळे तोडले त्याच वेळेला जाणून चुकले या देशाचं काय होईल सांगता येत. त्यांना काय टोचत होते का ते नाही कारण गौतम बुद्ध आमचा शांतीचा प्रतीक आहे. त्यांनी दोन्ही संघाला एकत्र आणण्याचा जो दिवस ठरवला ही भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संता संता ही भाद्रपद पौर्णिमा येते. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी कथा असते आणि राजा प्रसन्नजीत
राजा प्रसन्न चित्ताला जो बोध भेटला, गौतम बुद्धांनी बोध दिला तो ह्याच भाद्रपद पौर्णिमेला दिलेला आहे. म्हणून या आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. विधान व्रतधारी असेल त्याला आयुष्यात कधी दारिद्र्यता येत नाही. बुद्धीचा दारिद्र्य नाही, विचारांचा ना तर्काचा, नवे पैशाचा पण दारिद्र्य राहत. त्याचा होळी हा उपवास करायचा असत. परंतु काही तत्वज्ञान त्याच दिवशी जातीने गुरुदेव करतात. तसा हे उपवास करायचं असतं. आम्ही बालपणापासून 1976 सालापासून ही पौर्णिमा व्रत उपवास करत असत. माझे नाथ संप्रदायाचे गुरुजी, बेटा तुला जर यशस्वी व्हायचं असेल, अजोड व्हायचं असेल, बिजोड व्हायचं असेल, तुला जर सुख पाहिजे, शांती पाहिजे, क्रांती पाहिजे, जीवाची क्रांती जायला पाहिजे, तर तुला हा उपवास करायला लागेल. जी व्यक्ती जेवढी असं शिक्षण तेवढा शिकवते आणि जी पुढची गती मती स्थिरता, जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी. आणि हे जीवनमुक्त महिसागर संगमामध्ये ज्या वेळेला नारद महर्षींची भगवान श्रीकृष्ण पूजा करतात, त्यावेळेला त्यांना ऋषी विचारतात, का हो तुम्ही देव असताना याची पूजा का करतात? तो नारद आहे, नारद भक्तीमध्ये लीन आहे, नारद नामस्मरणामध्ये लीन आहे. नारदाला कुठलाही कसलाही लोभ नाही. नारद कुठेही गेला तरी अजय अजोड राहतो. नारदासारखा सतत विना घेतलेला असतो आणि सतत नामस्मरण करत असतात. त्याला वाटलं अरे नारदाला समजलं, पण आपल्याला आज मी तयार आहे. आज आता तुम्हाला जो शब्द जप मिळलेला आहे ना, ऐकले का नाही बाबा, तोच जप आहे. आणि तो जप जपता जपता नारद महर्षी जीवन मुक्त होऊन गेलेले, जीवन मुक्त. म्हणून साधकाने ज्याला ज्याला नाम भेटलेलं आहे त्याने, नाही भेटलेलं त्यांनी बघ झालं का. मोठी माणसं हसली त्याला लहान लेकरवी, म्हणून त्याला त्याच्या करता जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी. जीवनमुक्त. अरे हे रोज ड्युटीवर जातात खरं, हे रोज बिल्डिंगची कामं करतात खरं, हे जीवनमुक्त कधी झाले? प्रबोधाचं ज्ञान नसतं, ज्याला म्हणतात स्वरूपाचं ज्ञान नसतं, ज्याला म्हणतात जाणे भक्तीचा जीवा. आणि या नामाने तुम्हाला सांगायची गरज नाही, ऐकायची गरज नाही, फक्त खाली लक्ष द्या. जीवनमुक्त झाले म्हणजे नेमकं काय? जनक राजे का जेवण खावण करायचं सोडून दिलं होतं का? नारद महर्षीने विना वाजवायचं सोडून दिलं होतं का? फक्त आहे त्याच्यावरती लक्ष द्यायचा. येतं का लक्षात? भारी सांगितलं तर महाराज भारी होता, कारण जास्त पैसे घेतले म्हणजे तो महाराज मोठा, कमी पैसे घेतले नाही ते कुठे नाही. आणि भक्ताला काही किंमत अजिबात नाही. मी पण आलो असतो का नाही मला तसाच यायला लागतो, तसाच नामा कसा. अरे निरंकार मिश्र जा, तुम्हाला किती लोक सेवा करत असतात. सात संगती प्यार से बोलो, मग कधीतरी सेवा म्हणून करा ना. हा बाबा काही बघायला लावून ना बसला,
म्हणून आपल्या वाट्याला तिची सेवा येण्याकरता अभंगाचं पहिलं चरण मुक्त नामस्मरणामध्ये ज्या चिंतनामध्ये ज्या चाललेल्या नामामध्ये नामाचे चिंतन असाल ते करा शेवटी आपल्या वाट्याला कर्म आला पाठीला अथवा लादी पुसाचा अथवा कंपनीचे काम आला असेल ते पण अगदी उत्तमरित्या. आणि जर तुम्हाला कर्मच पूजा करायची जर माहिती झाली सद्गुरुनाथाने जर ती सांगितली श्रीपादाला बोलायचं जर रीत माहिती पडली तर एकदम सोपं, रीत नाही माहिती पडली लय लोक ऐकत गेले आजही ऐकतात. पब्लिक भारी होते जास्त मूड दिलं किती पब्लिक असली म्हणजे स्वर्गाला जाईल, कमी असली म्हणजे चंदने जाळला. यांनी जर कर्म चांगले केले असते जर इथंच जीवनमुक्त होता येत आज होता येत का आता
फुलाचं खड्यात टाकल्यावर गोड लागतं का 2-4 दिवसांनी? अरे वा, म्हणजे देवाचं नाम जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी जीवनमुक्त होता येते. आणि ही रीत फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ही रीत फक्त खाली नामस्मरणामध्ये. तुम्ही आता जो जपता ना, डोक्यात खटका काही वस्तू देऊ नका, दुसरा काही. तुम्ही जो नाम जपता तोच नामाने जीवनमुक्त आता या क्षणी होता येते. मात्र त्याच्यावर आरूढ राहायला पाहिजे. आणि त्या भगवंताकडे जर मागणंच मागायचं असेल तर काय मागायचं? लक्ष्मण सीता वनवासाला गेले होते आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं टेकून प्रभू रामचंद्र झोपले होते. वामपक्षी दुपारच्या वेळेला करत होते. वामपक्षी करता करता इतक्यात तिथे निषाद राजे आले. निषाद राजे आल्यानंतर बोलले, काय रे कैकेयी आईला. तर त्या वेळेला निषाद राजे कैकेयी मातेला आठवा बोलतात. ते लक्ष्मणाला त्याला वाटलं असेल की मी असं बोलतोय कैकेयी मातेला, तर त्याला थोडं बरं वाटेल. लक्ष्मण त्याचं लक्ष कोणीच बोलत नाही, हेच कसा रामचंद्रांचा लक्ष नामचिंतनाकडे होता. दिसायला झोपलेले होते. तर त्यावेळेला बोलले लक्ष्मण, निषाद राजे, तुम्ही ते कैकेयी मातेला तुम्ही दोष देता. माझे राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही कर्मात त्यांना अडकवू शकत नाही. कुठल्याही कर्मात त्यांना अडकवू शकत नाही. आणि मग
ते फक्त आणि फक्त धर्माचे या वनामध्ये आलेले आहे. मग इथे कोणी कोणाला दुःखात येत नाही. इथे कोणी कोणाचा चांगले करत नाही, वाईटही करत नाही. त्याचे मागील जन्मात केलेले पाप पुण्य, मागील जन्मात केलेले 3 प्रकारचे कर्म, मंद कर्म, तीव्र कर्म आणि तरी तीव्र कर्म. मंद कर्म जीवन भोगावे लागतात. तीव्र कर्म साधू संतांनाही भोगावे लागतात आणि तरी तीव्र कर्म अवतार देखील पुरुषांना भोगावे लागतात. म्हणून जसं आपण कर्म केलेले तसं ते आपल्या वाट्याला भोगणार. खरे मी एवढी माल शकतो, एवढं ध्यानाला बसतो, सगळीकडे भेट होतो, कसं काही दुःख आणि मागच्या जन्मातले आहेत ना हे घरी उकळून येतात. भोगतून घडी समजिता Oh
तुम्ही करावे समाधान. संचित प्रारब्ध आणि क्रियामान तो संचिता जसा असेल तसा आपल्या वाक्याला समयाची सादर व्हावे. सादर म्हणजे देव ठेवील तैसे राहावे. देव ठेवील तसाच राहावा लागतो प्रत्येक माणसाला आणि मग आपला समाधान करून घ्यायचा असतो. महापुरुषांनो तुमच्याकडे जो मिळालेला आहे त्या निशात राजी बोलल्यानंतर सांगितलं की पहा लक्ष्मण बोलला दादा झोपलेले आहेत तू काही झोप मोड करू नको. आणि ती मर्यादा पुरुषोत्तम देवाकडे मागाचाच असेल देही देवा मज प्रेमाचा जिव्हाळा. नाम्य महाराजांनी प्रेमाचा जिव्हाळा मागितले. ज्ञानी किती तुम्हाला सांगतो या भारतवर्षामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी आसाम टू गुजरात इन ऑल इंडिया धर्माच्या ज्ञानाच्या भक्तीच्या किती गप्पा मारल्या त्यांचा आचार वेदांती नसेल विचार वेदांती नसेल उच्चार वेदांती नसेल आज ना उद्या ते दूर पडून जातील. इतर कोण टिकेल येथे एकच लीला तरले जे सर्व भावी मज भजले दया आईची सरी सर्वे माया शास्त्र कृपा गुरु कृपा देव कृपा संत कृपा आत्मा कृपा परिस्थिती कृपा सगळ्यांची कृपा आहे. म्हणून आपण या समयाला राहिलेलो आहोत. म्हणून महापुरुषांनी जरा नीट विचार करायचा की किती देहाचं वय झालं बघायचं होत असेल 5, 50, 60, 65, 70, 92 झालं पण अजून आपल्याला बोध नाही. अजून आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती माहिती नाही. अजून आपल्याला प्रबोधानंतर त्याची भजने ती माहिती नाही. अजून आपल्याला स्वरूपाची ओळख माहिती नाही. अभंगात अतिशय गोड आहे. जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी सर्वाधिकारी वैकुंठीचे. सगळे जण आपण वैकुंठाचे अधिकारी आहोत. आणि मग त्या भगवंताकडे मागणी मागायचा देवाच प्रेमाचा जिव्हाळा. आम्हाला प्रेमाचा जिव्हाळा दिली. मुक्तीचा सोहळा अखंडित. कुठंच जायची गरज नाही. जिथं असा तिथं कार्यक्रम सोडून जा सगळं तिथं बहाणा करा. मी आलो असतो परंतु मला लई सुस्ती आणि पाठ दुखत होतो. सायास करची परंपरा
नाही धड सगळ्या डुट्या करतो, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या कार्याला मग देवाच्या कार्याला जर तुम्ही हजर राहिला, भगवान परमात्मा जसाचे तशीच कृपा करत असतो आणि ती जशीची तशीच कृपा देई देवा मज प्रेमाचा जिव्हाळा आणि मुक्तीचा सोहळा आहे ना. नीट लक्षात झाला, आपण आतल्या बैठकीला बसायलाच मागत नाही. आतल्या बैठकीला काय करता मी बाहेर गावी गेलं 3-3 वाजेपर्यंत साध्या गोष्टी सोडत नाही. जीव काय, शिव काय, ब्रह्म काय, माया काय, गुणमय माया, चैतन्य माया, योग माया, बोध काय, प्रबोध काय, स्वरूपाची ओळख काय, परोक्ष काय, अपरोक्ष काय, दृढ अपरोक्ष काय, मन काय, विक्षेप काय, आवरण काय, भाषाय दोष काय, प्रतिभा काय, प्रज्ञा काय, स्मृती काय, स्फूर्ती काय, स्फुरण काय, मेघा काय, प्रकल्प काय. आम्ही नाम घेतो, अरे नाम कुत्रा बी घेत चालूच आहे, परंतु ते नाम त्या नामामध्ये शक्ती, भक्ती, युक्ती, नीती सगळ्या शक्ती त्याच्यामध्ये येत असतात. त्या शक्ती आल्या का पहिल्या चेहऱ्यावरचा तेज बदलतो. वारे वा, एखाद्या जवानी माणसाला तेज नाही, एवढा वयोवृद्धाला तेज असतो. दुसरा तेज त्याच्या शब्दामध्ये ताकद येतात. तिसरा तेज दृष्टीमध्ये ताकद येत असत. चौथा तेज म्हणजे त्याच्या स्पर्शामध्ये ताकद येत असत. तुम्ही नाम देऊन जे साधकाची जी अवस्था होते ना, तो तुमची किमया नका समजू, फुगडदार. ते नारायण महाराज चालवणकरांनी गुरु दत्तात्रयापासून मागितलेला कृपा आणि आशीर्वाद, त्या आशीर्वादामुळे त्याची अवस्था होते. दुर्गड्या दुर्गुड करूच नको अशी भरपूर चिंपडा येऊन गेली. म्हणून त्याच्यापेक्षा आपण जैसी स्थिती आहे तैशा परी नाही. मध्ये संचिताचे कौतुक पाहायचं असेल तर आता म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं. लासूरवाल्यांची मी शंका होती, एकादशी तिथेच करायची, आळंदी पंढरपूरची एकादशी तिथेच करायची. म्हणतो 25-25 लाख लोक जातात, ते काय येडा आहेत का? तसा तुमचा खटका जर मागचे घेशाल पडू दे. आळंदीची यात्रा आली, संपला विषय, सगळे तिकडं असतील कोणी इकडं, त्याने गुरुदेव करा. पण आपण तिकडं पंढरपूरची एकादशी आली आपण, आणि जर आपणच केलं नाही तर बोलतो महाराज काही करत. साधक बंधू जे असतात ते ज्ञान सांगून ऐकत नाही, तुम्ही सांगणारा बोल पैसा शब्दाचा प्रभाव ज्याचा लक्ष आत्मतत्वाकडे असेल, ज्याचा लक्ष हृदयस्थ परमात्म्याकडे असेल, ज्याचा लक्ष प्रकाशित प्रमाण घेतला मोरे महाराजांनी, अजपा जपणे ते मनाचा मोठे मोठे गुडवे टेकतात. अखंड
केला, एकदम मन सुखावून गेलं, आनंदीला कार्यक्रम केला, मन सुखावून गेलं. ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आपली लेकरं आपल्या समोर बोलायला लागली तर त्याच्यासारखा आनंद आहे. समजा तुम्हाला जेवायला बोलवलं, पण बोलवणार नाही, पण बोलवलं आणि बोलवल्यानंतर तुमचा लेकरू तुमच्या बरोबर आल्या, त्या मालकाने सांगितलं महाराज तुम्ही जेवण पोराची दुसरी पोरा चिंते घ्यावी, गोड वाटेल तुम्हाला जेवण. तसा तुम्हाला जो कोणी साधु को सताए तीनों जाए, तेज बल और वंश येरा केरो कंस रावण. साधू माणसाला सत्वाचं नसतं, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा असतो आणि तो आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. जीवनामध्ये येण्याकरता नाम भेटलं म्हणजे दादीगिरी नाही करायची. नाम भेटलं जरा पचवून घ्यायचं, पचवून कुठला गाव ते म्हटलं आदळे नाही तुम्ही दोनच आहे. या दोन्ही महात्म्याने तिकडं गाव तिकडं सगळ्यांना नामदार केले. आदळ्याने पाहिले बहिऱ्याने ऐकले, घाटावरचा ज्ञानोबा सांग, घाटावरचा तुकाराम महाराज, रामदास स्वामी घाटावरचा श्रीपाद माने चालत. 36 वर्षापूर्वी मला बी तोच प्रश्न पडलेला होता. त्यावेळी या डोळ्याने या कानाने ऐकलं, सामान्य विचार केला. ब्रिटिश गावाला असल्यामुळे जवानी पैसा बुद्धीचा तेज असल्यामुळे लवकर गडी लवत नाही आणि तो जो लवला नम्र झाला भूता. समजा जे परम तत्वाला याच्या वाणीने स्पर्श केलेला ऐकताना तिडीक वाटली तर समजा गुरुदेव करणार. गुरुदेव म्हणजे अहंकाराने ऐकताना त्यावर तेवढं गोड वाटत, पण पुराणिक लक्षात राहा जीवनमुक्त झाले नामाच्या गजेत सर्व अधिकारी वैकुंठ. आपण सर्वच अधिकारी आहोत आणि देवी देवा मज प्रेमाचा जिव्हा. ज्ञानोबांनी भक्तीचा जिव्हा आपल्या तुकारामाने भक्तीचा जिव्हाळा मानलेले आणि
नामदेव महाराज म्हणतात की देवा माझं प्रेमाचा जिव्हाळा आणि मुक्ती मुक्ती म्हणतात ना. हे देवा आता काय बोलायचं. एक वेळ पापडी उगाचा करणे एवढा देवाने मुक्ती सोपी. खरं एवढी सोपी. मग आम्हाला समजत का नाही. तुम्ही नाम घेत नाही म्हणून तुम्ही नाम आणि घेतलं नाही. मला नाम पाठ आहे. मागच्या आठवड्यात एक फ्रान्स जर्मन जपान सगळीकडे भारत जगभर फिरून आलेला घरात आला. तो आला कसा वाघाच्या वीर मध्ये आला. ते सुटका नाही. काय विचारलं ते विचारलं. काय सांगतात ते सांगितलं. चालेल करतात. हा पवित्र माळ घालायला लागले. आली माझी. मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा त्या वेळेला माझी सुद्धा जेवणाची VIP व्यवस्था केली. 75 झाली. मग आता म्हणतो राहिला पुढचा. आणि पुढचा काम चालेल. आता हो चालेल. लगेच चालेल. दुखी नाम रिक्षा पोटावर बोचत इतक्याच होत्या. आणि कलेक्टर साहेब गणेशपुरीला चाललं होतं. गणेशपुरीला जाते इकडे आईचं दर्शन घेतला. जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आणि गणेशपुरीला चला. कलेक्टर साहेब चालले असताना घोडा गाडीमध्ये बसले होते. घोड्यावाल्याला सांगितलं हार दे. ते बाबा मध्ये बसलेले. ते बोलतात नाही ते नाना बाबा अवलिया बसलेले. याला त्याचा का घरचा रोड आहे का हा अख्खा. कलेक्टर साहेब खाली उतरले. ते सांगितले का रे हा रोड तुमच्या वडिलांचा आहे का. त्यामुळे नीट पाहिलं. दृष्टी देखी परब्रह्म
ऐकल्यानंतर कलेक्टर साहेब तिथे जिथे होता तिथे गेले. नाना बाबा उलिया उठले. काय जण कोण ताकद आली, काय शक्ती आली. त्या कलेक्टर साहेबांचा डावा कान पकडला आणि एक चपराक हाणली म्हणजे मारली. मारल्यानंतर कलेक्टर साहेबांना, आता बाकीच्या लोकांना वाटलं हे नाना बाबा अवलियांचं हे कलेक्टर साहेब न जाणं किती हाल करतील, किती काय मारतील सांगता येत नाही. मग त्याने सांगितलं कलेक्टर साहेबांनी गाडी फिरवा पाठीमागे. पुढं मी जिथे ऑडिट करायला चाललो होतो तिथे गाडी फिरवा. आणि त्यानं सांगितलं राजीनामा माझा. कारण या प्रपंचातल्या गोष्टी जमा करता करता एवढे वर्ष गेली तरी आपल्याला आत्महत्या तो माहिती. एवढे वर्ष कीर्तन ऐकली, एवढे वर्ष मंदिरातली पूजा केली, एवढे वर्ष मानकरी झालो, एवढे वर्ष तीर्थाटनाला गेलो, अजून आत्मसत्ता माहिती नाही, अजून जीवनमुक्त माहिती नाही, अजून प्रेमाचा जिव्हाळा माहित नाही. बोलतोय खरं वाटतं का तुम्हाला? आज असेल का? आज आज आता सांग नीट नीट बोलतो तो स्पर्श झाला नाना बाबा अवलियांचा. तो स्पर्श 24,249 लहरी त्यांच्यातून निघत होते. त्या लहरीचा स्पर्श झाल्यानंतर कलेक्टर साहेबांचं एकाच थापडीमध्ये काम झालं आणि अवलिया पुरुषांसारखं जीवन जगायला. कधी अनुग्रह प्रबोध स्वरूपाची ओळख झाली ना. आम्ही आनंद संप्रदायाच्या विचारल्यानंतर काय सांग बघू तसं नाही. कबुली दाखव मला, सांग मला आज फिटले माझे. आत हरी बाहेर हरी, आत हरी आलेला ओळखाला काय गलगोळ्या उघडायला लागत. काय करावं ते सांगू नको. आम्ही ऐकायला वर्गणी देतो पण
माल गळ्यात घालून माल नको मी ऐकत नुसतं ऐकत. तर नाना बाबा आवले आणि काय केला त्या कलेक्टर साहेबांनी तो घेतल्यानंतर अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये सुखाल्यानंतर अभंगाचा तिसरा चरण सगुण भक्ते सत्य काय गान सगुण भक्ते सत्य सगुण भक्तीच साक्षकाय जाण कर्म नारायण कर्म सगुण भक्ती आहे. काय झालं एकदा आनला सोड अख्ख्या त्रिभुवनाला त्राहिमाम करून सोडलं. या आम्हाला सुराने सगळं त्रिभुवन चालीत घेतलं. आता हे अरिष्ट हे संकट कसं जायचं. गजानन बाप्पाला सांगितलं हे बघ म्हणतो या आनाला सुराकडे बघ. ज्या वेळेला आनाला सुराने सगळे शस्त्र अस्त्र गणपती बाप्पावर फेकले सगळंच गिळून टाकलं. शेवटी गणपती बाप्पाने पाहून घेतलं याला ठेवून काही फायदा नाही. गप्पा कान उचलून फटाकन तोंडात टाकून गिळूनच टाकला. गिळून टाकल्यानंतर तो अनालासूर होता. म्हणजे अनाला म्हणजे अग्निसूर होता आणि ते आतमध्ये देवाची आग व्हायला. बाबाने पण विष पहिला प्यालेलं होतं. परंतु बाबा बोलायचे शिव हलाली तापला पर्याने आखा पोटात गिळला. पोटात गिळल्यानंतर त्याला चंद्र दिला आग काही कमी होत नाही. साप दिला डोक्यावरती गळ्यामध्ये तरी आग शांत होत नाही.
गंगा दिली डोक्यावरती, आग काही शांत होत नाही. मग जीवनमुक्त झालेले महात्मे तिथे आले. 88,000 ऋषीमुनी आले आणि प्रत्येकाने सांगितलं 21 जुन्यांची जी दुर्वा, तो दुर्वा गणपती बाप्पाला वाहिला. तेव्हा आस्ती 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 गणपती बाप्पा शांत व्हायला. सगळी कीर्तन प्रवचन आहे म्हणून काही शांतता वाटत नाही. सगळे ग्रंथ वाचले तरी काही शांतता वाटत. सगळे तीर्थांमध्ये जाऊन तरी काही शांतता वाटत. पण तुम्ही नाम सांगता, तो कुठला नाम असेल सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. तुम्हाला एक पुरावा देतो. ज्या नामाने मन खाली धरला झालेली आहे ना. होते आज भी होते.
कीर्तन कीर्तन बरं वाटलं, म्हणजे मोदींचं ते काय भांगड रे. जावी त्यांच्या वंशा नको मला अशी अवस्था न व्हायला. हे 4 माणसात असं कुठं आहे का? पण ही अवस्था झाल्यावर प्रेम तयार होत नाही. आमची सगळ्यांची अवस्था होते का अशी? सगळ्यांची इथं बसल्या सगळ्यांची उभे राहिली सगळ्यांची. मात्र ती असं वाटलं खरं. मग ते माणसाला वाटतं असं आहे का? मग बाबा नको त्याला जमणारच म्हणून ही पिशवली गाव खरोखरच आपले कार्यकारी मंडळ नाथा वामन खाडे अध्यक्ष, शहाजी दगडू सुतार उपाध्यक्ष, अशोक नामदेव भुई सचिव, नरसिंह सोपानराव सूर्यवंशी उपसचिव, बाजीराव लक्ष्मण आंधळे गंगाधर रामराव शेजूळ उपखजिनदार, ऍडव्होकेट सतीश नाथा खाडे सदस्य, सौ छाया अशोक भोईर सदस्य, वंदना शहाजी सुतार सदस्य, लक्ष्मीबाई साहेबराव भोगडे सदस्य, सौ वनिता बाजीराव आंधळे सदस्य. सगळे हाबोप आहे आणि तिकडं पण सगळ्यांची नाव हाबोप. आणि तुम्ही आलेल्या सगळे माता भगिनी पुरुष मंडळी जीवनमुक्त झाले नसल नाम माहिती मी घेऊ. पण पुढच्या पौर्णिमेला घेऊ. आता ही भाद्रपद पौर्णिमा आहे, अतिशय उत्तम दिवस आहे. आज चंद्र पूर्ण दिसतोय आणि या दिवशी बोध घेणं म्हणजे काय रे? तो जप आणि शब्द घेऊन नको तर हुकला तो चुकला आणि घेतला तर त्याचा भाग्याचा उदय झाला. मग समजा आता तुला लय सांगता येतं पण आमचा स्टॅमिना नामामध्ये देवा नय अनमाना वर्णिता पुराण लक्षात आलं का? वर्णिता याचं वर्णन करता करता पुराणांना ठक पडलं म्हणजे ते थांबले. तुम्ही विचार करायचा ज्यांना ज्यांना स्वरूपाची ओळख झाली असेल ना तो कधीच दुसऱ्याची निंदा बी न करणार, तर टाइम फुकाट घालवणारच नाही, कधीच नाही घालवणार. हरिभक्त परायण यशवंत शेठ कराळे हे आमच्या जोडीला महाराष्ट्रभर गाडी ड्रायव्हर पेट्रोल विनामूल्य असतात. आता सुद्धा येताना ते 1 तास अगोदर निघालं, ट्रॅफिक त्यांना आड आली पण हरकत नाही. जशी स्थिती आहे आपले कीर्तनकार महाराज प्रवचनकार त्यांनी प्रत्येकाने तिचून विषय मांडल्याशिवाय सोडायचा
नको मग त्यानं पटणार नाही. अरे काय पटणार नाही बात करतो तू नीट सांगणारा नाही. तू नीट, तुला आशा आहे मला कीर्तन प्रवचन मिळालं पाहिजे. कीर्तन प्रवचन, अरे दुनिया एकदा कमाला फुलला ना, मुंग्यानं आमंत्रण द्यावं लागत नाही, अजिबात नाही. फक्त फुलला पाहिजे. आणि फुलणं म्हणजे काय, नामस्मरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रेमाचा जिव्हाळाच मागायचा असतो. प्रेमाचा जिव्हाळा आमचे मोरे महाराज दरवर्षी गावाला मोठा कार्यक्रम ठेवतात. तसेच आमचे संजय लेकरे हे सुद्धा दरवर्षी कार्यक्रम, आणि सजगाने महाराज हे सुद्धा दरवर्षी कार्यक्रम. आणि कुतेकर महाराज त्यांच्या एरियात फार रंगून टाकला, एकदम रंगून टाकला. रामेश्वर महाराजची आणि आता आपला कोकण आहे, कोकण किंग. आता त्याने बी मनावर धरले कोकण लोक, हा कोकण रत्न त्यांनी पण मनावर धरलेले. प्रत्येक माणसाने मनावर धरलेलं आहे. आणि इतर गे गावला गे गाव, अख्या गावामध्ये सप्ता मस्तपैकी करतात चांगलं. पण नामधारक किती होता त्याला महत्व आहे. नामधारक होत नसतील तर काय फायदा. आज इथं आम्ही आलो, आम्ही आता असंच जायचं. तुझं म्हणणं काय तरी त्यानंतर हे जरी नाही ऐकालं मग तू सुंदर टाळ्यावर वर्गाने प्रमाण घेतला. हे मिशावली मंडळीना चांगला असतो, हे साथ द्यायची असते. आपल्याकडे तसा भेदभाव अजिबात नाही, उत्तम आहे. आणि मला तरी वाटतं बेठाने कीर्तन करावा आणि करतेची हरकत नाही. आज जास्त कीर्तनकार वाटले ते 1-1 तासाचा कार्यक्रम विठाल
ते कसं असं माहिती का एक मूळ शेकला नाही गुळाचा खाना नीट मुखाने निरंकार मिश्रण पाहिले का तुम्ही नाही पत्रावर वाढायची अशा काय नाही असल तर जेवण बनवायला ती मंडळी येतात मी 8 चपात्या जाऊन आले त्याच्यामुळं आपल्याला आता जे म्हणतात नामामध्ये देवा माना या देवाचा अंदाज करता येत वर्णिता पुराण ठकपडी सगळे पुराण गप झाली आणि ती पुराण गप होण्याच्या अगोदर आपण सुद्धा गप व्हायला पाहिजे बस आत्मस्काच गुडिया विजय जोका सकल विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान आणि ते आत्मसुख मिळण्याकरता शेवटचं धारा
मुक्तीचा सोहळा अखंडित. ज्यावेळेला आम्ही ददनपालच्या गावाला गेलो होतो काशीला, 15 दिवस लागले, परंतु 4,500 रुपयामध्ये सगळं जेवण खावण राहणं घेणं सगळं काही त्याच्यातून उरकला. आमची प्रणवची आई होती स्वयंपाकाला, ती जाधवांची, आणि ते त्यांचं नाव दिलं जाधवचीचा. अरे पद्धतशीर बनवला, काय पाहिलं नाही माझ्या हाताची. आणि एक सद्गुरूच्या आज्ञा म्हणून ते पद्धतशीर कुठं चित्र कुठला बनवलं होता. सज्जनो, खूप खूप एक अनुभव येतो. आमच्या मोरे भाऊच्या गावाला या माई मध्ये आई, तिथे पण अगोदर धावूस त्यात पडला पाऊस. कारण आईला बोलायची म्हणजे खूपच आहे, आणि एखादी माघार नाही. आणि तेच बरोबर आहे, ज्यांना जास्त येतं ते पत्रिकेत नाव बघतात, ज्यांना जास्त जमत मला पुढं बदलून असं गेले चल ना. ज्याला अजिबात काही येत ते पुढं पुढं. आणि ती देवाची लीला पण आहे, एकाला गायनाच एकाला दिले. आता आकाश महाराज आज विना म्हणून ते वाजवायला आले. पाकिटाची असे किती बोलते. पहिले कुठं ना कुठं, आणि ते कोण आपल्या हार्मोनियम वादक काय नव्हता, ढवळे महाराज, गजेंद्र ढवळे. सुंदर हात चालतो पेटीवरती, सुंदर. म्हणजे नामोल्लेख झाला म्हणजे चीज झाला. नामोल्लेख त्या बोलता येईल ना पुढच्या वेळेला, पुढच्या मार्गाचे कधी पुढच्या वेळेला, पुढची वेळ येतं त्याचा कीर्तनाला. आपले विस्फोटे बाबा, ते विनय करीत विस्फोटे बाबा, जाधव महाराज. दुसरे कोण ते? तुम्ही नाव काय? सुतार. आणखी आमचे ड्रायव्हर साहेब
आवडे बाबा पुढे बाबा त्यांना आंधळे नाही म्हणलं तरी चिमटा उलटे त्याला काय तुमचं नाव चेंज करा आंधळे नाही डोळच बाबा कारण एवढं लोकांना नाम आता इथं तुम्हाला सामान्य वाटतं तिकडे अर्धा काम कसं होतं माहितीये का भगिनी वर्ग त्या एरियाला मटण मच्छी काही खात मग अर्धा काम होतं राहतो कडी आणि त्याला म्हणतो वर्णाला माळ घातली बाबा त्याच्याला सुपेरल काम होतं त्याच्या जोडीला खाडे महाराज खडा असतात उभे असतात मोरे महाराज असतात आणि बुद्धिकर बाबा ते पण एकदम काम सुंदर झाले गगे बाबा आहेत आणि कोकण रत्न सुनील महाराज आणि आपले नवनिर्वाचित कीर्तनकार काले महाराज ज्यांनी कपड्याचा रंग बदलला समजा काहीतरी VIP कोणी रंग बदलत मग ते काहीतरी VIP आहे सांगितलंय ना काय खबर बाबा हरकत नाही तो तर लावून या सांगितलं त्यांना माहिती ना टाल देतीलच आपल्याला काय कार्यक्रम करून आजच्या ड्रेसवरती चांगली गोष्ट आहे आणि तुमचं काय नाव सांगळे हे सगळ्यांना सांगत सुटतात मग ते आई बेटा तुझं नाव श्रुती तुमचं नाव ताई हा सुतार पुढं तुम्ही नाव घ्या पाठात पुढं तुम्ही बोला ना माईक मध्ये नाईक ताई आणखी पुढं चांगले आणखी पुढं होते करताय आणखी पुढं कसा कसा तेवढा या वर्षी आम्हाला उभं राहायचं जागृती हे सगळं घडतं कोणामुळं जर दादाची पत्नी बोलली या कुटाणा करू नका पुढच्या कामाला तुम्ही लून पडणार नाव काय त्या ताईचं छाया एकदम बरोबर आहे नाव छायाताई आजच कंटाळू नका नाही ज्यांच्या कुशीला हे रत्न जन्माला आले आईचं नाव काय फसुबाई आणि आता तसं मोकळं गल्याचं राहायचं नाही एवढा कुठाना वाचतात लोक मी खातवीत नाही बोलत माल कवा घालायची गेली अर्धी लाकडा तिकडे तुम्हाला सगळं नाही आपण सोय करायची ज्ञानेश्वर सर्वांनी लक्षात घ्या आता पुढच्या महिन्यात 3 तारखेला आपल्या दत्तनगर मध्ये सप्ताह चालू होणार आहे कीर्तनकार म्हणजे लांब लांबचे आणलेले मी मोठाले नाही म्हणत